हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द एम्बेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर आता बघू आपण आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर मित्रांनो, आपण जो मागचा व्हिडिओ होता तर तो मागचा व्हिडिओ आपण GNM आणि ANMची जी चॉईस फिलिंगची जी नवीन नोटीस आहे तर तिच्याबद्दल बनवला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ANM आणि GNMचं नवीन शेड्यूल काय आहे, डेट्स किती आहेत, कॅप राऊंड सेकंडची चॉईस फिलिंग कधी आहे, त्यानंतर सीट मॅट्रिक्स कधी येणार आणि त्यानंतर तुमची जी लिस्ट आहे कॅप राऊंड सेकंडची तर त्याची सिलेक्शन लिस्ट किंवा जी मेरिट लिस्ट आहे तर ती कधी येणार आणि तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत फिजिकल जॉईनिंग करायचं आहे. तर याच्याविषयी जर सगळी माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आपला आधीचा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये आपण GNM ॲडमिशन कॅप राऊंड सेकंडबद्दल पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आता आपण आजचा व्हिडिओ म्हणजे सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 म्हणजे आपण काय बघतोय की आता जो नवीन कॅप राऊंड सेकंड येत आहे तर त्याच्यासाठी GNMच्या किती जागा आहेत किंवा आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं हे आपण सर्वात पहिले बघून घेऊ. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की आता GNM आणि ANMच्या ॲडमिशनसाठी किती कॉलेजेस आहेत आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स बाकी राहिलेल्या आहेत. कारण की कॅप राऊंड 1 तर आधीच झालेला आहे आणि त्या कॅप राऊंड 1मध्ये भरपूर मुलांनी ॲडमिशनही केलेले आहेत. तर आता आपण बघू की कोणते कोणते कॉलेजेस कॅप राऊंड सेकंडसाठी आहेत आणि पर्टिक्युलर कॉलेजला किती किती सीट्स रिमेन राहिलेल्या आहेत. तर आता आपण PDF करतोय ओपन. आपले PDF डाउनलोड झालेली आहे आणि आपण आपल्या PDF ड्राईव्हमध्ये PDFला ओपन करतोय. ओपन केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र मुंबई ॲडमिशन टू ANM अँड GNM कोर्सेस 2024-25 आणि करंट राऊंड 2.0 म्हणजे कॅप राऊंड 2 प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2. याच्यामध्ये तुम्हाला इथे कॉलेजचे नंबर्स बघायला भेटतील आणि ॲट द एंड इथे किती आहे टोटल सीट्स दिलेल्या त्यांनी आहेत. तर मित्रांनो, सर्वात पहिलं कॉलेज म्हणजे आता हे ए म्हणजे इथं A009 म्हणजे हे अल्टिमेटली कशाचे कॉलेजेस आहेत तर हे आहेत मित्रांनो ANMचे कॉलेजेस. तर तुम्ही ANMच्या कॉलेजेसची ही लिस्ट आहे आणि ह्या पर्टिक्युलर कॉलेजला किती सीट्स आहेत तर इथं जनरल कोटा, त्यानंतर ANM कोटा आणि मेल कोटा. तर इथं त्यांनी सर्व असं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. भरपूर ठिकाणी क्लासिफिकेशन तुम्हाला ब्लँकच बघायला भेटेल. फक्त इथं जनरल कोटामध्ये तुम्हाला ASH आणि ORच्या सीट्स आहेत तर त्या तुम्हाला इथं बघायला भेटेल. OR म्हणजे ऑर्फन सीट्स आहेत त्या. त्यानंतर आपण जनरल कोटाच्या सीट्स आपण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कास्ट वाईज ओपनसाठी 7 जागा, PWसाठी 2, त्यानंतर EWSसाठी 4, SCसाठी 3, OBC 7, N1 1, त्यानंतर N2साठी नाही आहे, N3साठी परत 1 जागा आहे, त्यानंतर VJसाठी 1 जागा, STसाठी 3 जागा, SCसाठी 5 जागा. असं पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत तर त्या सीट्सचं पूर्ण इथं क्लासिफिकेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर इथं तुम्हाला सर्व कॉलेजेसचे ANMचे जे कॉलेजेस आहेत इथं सब्जेक्टमध्ये बघू शकता ANM. खाली आपण GNMचंही बघू. तर आता सर्व आपण कॉलेजेस इथे बघतो आहेत. पहिलं कॉलेज आहे कामा अँड अल्बलेस हॉस्पिटल मुंबई, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, सिव्हिल हॉस्पिटल पुणे, सिव्हिल हॉस्पिटल सातारा, सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग. याचे इथं कोडही तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर आपण थोडं खाली स्क्रोल करतोय आणि खाली स्क्रोल केल्यानंतर आपण लास्ट कितपर्यंत येतोय तर ANMचे टोटल कॉलेजेस आहेत मित्रांनो. इथून खाली तर GNM चालू होते 4 नंबरच्या पेजपासून. तर ANMचे टोटल 35 कॉलेजेस आहेत. लास्ट आकडा किती आहे 35 आकडा आहेत आणि टोटल सीट्स आहेत 166 SCसाठी, त्यानंतर STसाठी 90 आहे, VJसाठी 40 आहेत, N1साठी 30 आहेत, N2साठी 42 आहेत, N3साठी 27 आहेत, OBCसाठी 234 आहेत, त्यानंतर SCसाठी 131. अशा पद्धतीने सगळ्या सीट्स त्यांनी इथं क्लासिफाईड केलेल्या आहेत आणि टोटल आकडा जर बघायचं झालं तर 1262 हा टोटल आकडा तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर 1262 टोटल सीट्स आहेत ज्या आपण कॅप राऊंड 2साठी कन्सिडर केलेल्या आहेत आपल्या ANMसाठी. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं आहे की ANMसाठी किती सीट्स आहेत. त्यानंतर आता आपण बघू की GNMच्या किती सीट्स त्यांनी दिलेल्या आहेत. ANMचे टोटल कॉलेजेस आहेत मित्रांनो 35 आणि टोटल रिमेनिंग सीट्स आहेत त्या म्हणजे 1262 म्हणजे 1 to 62 एवढ्या सीट्स आपल्याला बाकी आहेत ANMसाठी. तर ज्या मुलांना ANMसाठी, मुलांना नाही मुलींना, ज्या मुलींना ANMसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला किती नवीन किंवा किती सीट्स ऑलरेडी बाकी आहेत तर हे इथं तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. जवळपास सगळ्या कॉलेजेसला खूप साऱ्या सीट्स बाकी आहेत तर तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर आता आपण येऊ GNM जिथं भरपूर मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आता आपण येतोय 4 नंबर पेजला आणि 4 नंबर पेजला इथं आहे सब्जेक्ट GNM
आणि इथं कॉलेज कोर्स तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपली JNMचे 23 कॉलेजेस आहेत. तर आपण खाली स्क्रोल केलं तर आपल्याला लास्टला दिसतं आहे की JNMला किती कॉलेजेस दिलेले आहेत. तर JNMचे आपल्याला ह्या राऊंडसाठी पण 23च कॉलेजेस आहेत. म्हणजे काय, नवीन कुठलं कॉलेज ॲड झालेलं नाही आहे. त्यानंतर टोटल सीट जर बघितल्या तर मागच्या वेळेस 920 जागा आपल्या JNMसाठी होत्या. तर निम्म्या जागा भरल्या आहेत आणि आता फक्त 453 जागा तुमच्यासाठी अलाउड आहेत किंवा 453 जागा फक्त ब्लँक आहेत, जिथे कॅप राऊंड सेकंडमध्ये ॲडमिशन होतील. आणि जसं आपल्याला टाईम टेबलमध्ये दिलेलं आहे, शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, जर या 453 पैकी पण काही जागा जर परत ब्लँक जर राहत असतील तर फक्त त्याच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन किंवा तर अशाच कंडिशनमध्ये जर जागा ब्लँक राहत असतील तर अशा कंडिशनमध्येच फक्त कॅप राऊंड तिसरा जो असेल तर तो होल्ड केला किंवा हेल्ड केला जाईल. तर आता मित्रांनो, आपण बघू की ह्या कॉलेजला किती किती जागा बाकी आहेत. तर ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती होतं की 40 जागा आपल्याला सर्व कॉलेजेससाठी दिलेल्या होत्या. आणि इथं तुम्ही रिमेनिंगमध्ये जर बघताय तर इथं 1 नंबरचं कॉलेज जे आहे तर त्याच्या सीट्स किती बाकी आहेत, 19 सीट्स बाकी आहेत. त्यानंतर सेकंडच्या पण 19 बाकी आहेत. त्यानंतर खाली जर स्क्रोल जर केलं तर 16, 15, 13, 19, 21, 20, 25, 25, 15, 18 अशा पद्धतीने तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजला किती सीट्स बाकी आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आपण इथं जनरल कोटामध्ये कास्ट वाईज क्लासिफिकेशन बघत होतो. तर तुम्हाला इथं कळेल की कोणत्या कॉलेजसाठी आता कोणत्या कास्टच्या किती जागा बाकी आहेत. असं काही नाही, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जर ओपनच्या सीट जर असतील आणि तुम्ही जर कास्टमध्ये असाल आणि कास्टमधून जर जागा जर नसेल, फॉर एक्झाम्पल एखादा OBCचा विद्यार्थी आणि त्याला सेंट्रल सिव्हिल हॉस्पिटल ठाणे यासाठी ट्राय करायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की OBCसाठी जागा ब्लँक आहे, म्हणजे OBCसाठी एक पण जागा नाही. पण अशा विद्यार्थ्याला मे बी जर ओपनची सीट जर बाकी जर असेल तर त्याला ओपनची सीट्स मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आता चॉईस फिलिंग करण्यापूर्वी हा सर्व विचार करायचा आहे. त्यानंतर आपले मार्क्स किती आहेत ते बघायचे आहे, मागच्या राऊंडचा कट ऑफ किती आहे तर तो कट ऑफ बघायचा आहे. आणि मगच तुम्हाला जी तुमची आताची जी चॉईस फिलिंग प्रोसेस आहे तर ती चॉईस फिलिंग प्रोसेस मित्रांनो करायची आहे. तर तुम्हाला कळलंच असेल की आता JNMची पण नवीन प्रोसेस स्टार्ट होते आणि ANMची पण नवीन प्रोसेस स्टार्ट होते, जे आपल्या कॅप राऊंड सेकंडसाठी आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज टाकण्यापूर्वी कॉलेजचे नावं पण तुम्हाला इथे आहेत. त्यानंतर कॉलेजचे कोड पण दिलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्या कॉलेजला किती व्हॅकंट सीट्स बाकी आहेत हे या सीट मॅट्रिक्समधून आज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर मित्रांनो, आपण टोटल सीट्स किती आहेत हे पण पाहिलेलं आहे आणि आता विद्यार्थी संख्या किती आहे आणि कॉम्पिटिशन किती आहे याचा एक अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर मित्रांनो, परत सांगतो, JNMच्या टोटल सीट्स आहेत 453. त्यामध्ये कॅटेगरीचं जे क्लासिफिकेशन आहे तर तुम्हाला इथं खाली पूर्ण कॅटेगरीज वाईज क्लासिफिकेशन इथं बघायला भेटेल आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे पण तुम्हाला बघायला भेटेल. जस्ट ओपनसाठी 62 जागा आहेत आणि OBCसाठी 52 जागा आहेत, कारण की ओपन आणि OBCचे विद्यार्थी जास्त असतात. त्यानंतर SC 35 इथं तुम्ही हे सर्व क्लासिफिकेशन वाचू शकता. तर अशा पद्धतीने सीट मॅट्रिक्स त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला या सीट मॅट्रिक्सविषयी अजून जर काही डाऊट जर असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. कारण की येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा अजून जी ॲडमिशन प्रोसेसची माहिती जी आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनल थ्रू करत आहोत. आणि जर तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर जर लागत असतील तर तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा एक मेंबर व्हायचा आहे, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. धन्यवाद मित्रांनो. आणि चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.